तर बायको रुसल्यावर कशी करते मला धावायचं. तर बायको रुसल्यावर अशी करते, झाडू घेते. हा अशी आधी आमच्यात कसं माहिती का, बायको रुसली ना लय पटापटा काम होतं. आज जे झाडून काढते का ते अनुष्का तर झाडून होत नाही, पण आज झाडून होते. का होतंय तर बायको रुसली या, तर असू द्या. रुसल्यावर असं पटापटा 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 जिथली तिथं काम होतं. कसं छानपैकी काम होतं, पटापटा पटापटा काम होतं. असं दे व्यवस्थित झाड आहे का नाही ह्याची हो. कसं काम होतं हां हां व्यवस्थित काम होतं, जिथली तिथं होतं. तर असं द्या मस्तपैकी चाललंय अश्विनीचं. आणि तिला मी मदत करू लागतो, असं मध्ये येणारं झाडं बिडं काढावं लागतो. आणि इकडं दादा आला आमचा. काय म्हणतो दादा? गाडीच नाही आज, त्यामुळं आज ते राहिलं. हां गाडीच नाही आज. चला तर हे गेले कामावरती. खाल्लं माझं डोकं बराच वेळ. आता पाडवा जवळ आलाय आणि मी म्हटलं आजच्या दिवस जरा नव्हतं त्यांना काय काम, दिवस थांबा म्हणलं घरी. आपण सगळं धुवून वगैरे घेऊ. आता कलर तर पूर्ण झालेला आहे आपल्या घराचा, आतला झाला बाहेरचा पण झाला. तर फोर्च मधले जे आपली कौलं आहेत ना ते हेच झाकायचं राहिलंय त्याच्यावर. काय म्हणतात ते झाकण धाप असतात, धाप ते झाकायचे राहिलेत. तर त्याच्यामुळं हा फक्त आपला हितला कलर राहिलाय म्हणायचं, कौलाचा काही असं राहिलेलं आहे. तर त्यांना म्हणणं आतलं आता धुईला हे काय प्रॉब्लेम नाही, आणि कलर पण बराचसा शिल्लक आहे आपला भरपूर. प्रत्येक जो आपण शेड बनवलाय तो प्रत्येक कलर शिल्लक आहे. तर आता हे सगळं कलर काढून सगळ्या बादल्या घासून वगैरे घेऊन त्यांना म्हणलं आज आवरूया सगळं आपलं, कारण मला वाटतं रविवारी पाडवा आहे. आले तर तिकडं जेवायला आवाज देतात. इथं रविवारी आहे पाडवा. पाडव्याला सगळं स्वच्छ धुवून हे करून घ्यावं लागेल. अनुष्का ही शाळेतून आले ते, तर चिऊ गेली शाळेत, गेले हे पण कामावरती. चला तर जाऊया जेवण करायला. बघूया आता त्यांच्या मनाने, जेव्हा घरी राहतील जेव्हा म्हणतील ना आपण धुवून काढू त्यावेळेसच त्यांना बोलायचं, तोवर काय बोलायचं नाही. चला आधी मला म्हणले आपण धुवून काढू, मी घरी असल्यानंतर धुवून काढू. आणि सकाळी मला म्हणते माझ्या मागं घाई लावू नको, माझ्या मागं किरकिर करू नको, म्हणून मला जरा राग आला होता. आणि मी बोलायचं बंद केलं की लगेच कॅमेरा धरला त्यांनी. परत काय व्हिडिओ नाही काढला त्यांनी. गेले मग जेवण वगैरे केलं गेले. तर या जेवण करायला. इकडं आत्यांनी काय केले, आत्या चकुल्या केल्यात. आत्या तुम्हाला आवडतात का चकुल्या? आवडतात आत्यांनी का वरणातल्या चकुल्या केल्यात. इकडं वांग चपाती, आता सुवर्णाताईंनी आणलेलं लोणचं, बटाट्याची भाजी, भाकरी, चपाती असं हाय जेवायला. अण्णाने जेवली होय? हाय अण्णाने जेवली? मी जेवली, अण्णा नाही जेवला, हाका मारून दमून गेली. चला तर असू दे, या जेवण करायला. अनुष्का या जेवण कराय वरणातल्या. चला तर तुम्ही म्हणाल तू काय केले, मी केली ती बटाट्याची भाजी आणि भाकरी आहे ना अनुष्का. तर 12 वाजले तर इथं हो का पाठीमाग समोरच्या ह्याने चालू केले की काय व्यवस्थित दिसा नाही. पहिला खबर चकुले तिला नाही आवडत. अण्णाला पातळ भाजी पाहिजे बटाट्याची. अण्णाला भाजी राहू दे थोडी बरं. चला तर मग बाय सगळ्यांना. अगं माझा फोनच घेऊन फोन सुद्धा माझा घेऊन गेली जाता. बाई तिकडं दाजींना जेवाय दिलं होतं, तिकडची भांडी घेऊन येते.
चला तर काय डोन मग जेवलेत ती का? भूक नसली तरी जेवा जेवा आता काय जेवावंच लागेल. अरे 12 वाजले की आता. भूक नाही ना तुम्हाला. का वडापाव खाल्ले बाई. पैसे जेवत जा की मग टायमाला वाळून वाळून गेला. अण्णा माझी जागा आहे तिथं. मम्मीने जागा फिक्स केली. बटाटा खायचं मावशीचं. खातो की हो घ्या ना ह्यातलं. ही बटाटा आहे. काय म्हणते बाई? काय नाही जेवायचं आता. बघ कुठं बसलाय आधीच्या भांड्यात. अरे अगं कुठं इकडे बसायचं ते आहेत. अण्णा खायला माझ्या भांड्यात तू सर इकडं. भांड्यात नव्हतं बसलो तिथं बसायचं होतं. असं द्या चालली घाई गडबड आणि तुम्हाला काहीच व्यवस्थित नीट दिसत नाही. असं द्या तर लय गडबड आता जेवणाची गडबड आणि मोबाईलची गडबड हा असं द्या. एकच असते. आणि आमच्या आत्याला कधी कालची एकादश होती. वाढली भूक लागली पण आता मग सगळ्यांचं झाल्याशिवाय जेवा येत नाही, हाय का नाही? एकट्या माणसाला जेवू पण वाटत नाही. तर असं द्या. बाय सगळ्यांना. सवय लागलेली ना. बाय बाय. सवय लागली ती. मला पण लय जण म्हणतात की गेली तिथं गिळायला, गेली तिथं अमक्याला, गेली तिथं तमक्याला. आम्ही एकाच जेवतो ते सगळं आमचे साहित्य. पण असं द्या, मला नाही काय फरक पडत काही म्हणली तरी, हाय का नाही बाई? नका तसं बोलत जा माझ्या अश्विनीला. काही म्हणली तरी मी काय, तुम्ही 4 कमेंट केल्या म्हणून मी लगे ह्यांना चांगल्या कमेंट करी जा. सोडून देईन असं त्यांना वाटतंय की आता हे काय तिकडे जायची नाही, हिला कसल्या बी कमेंट केल्या. पण तुम्ही काय काय म्हणतात ना, काहीच कोणी म्हणी जाऊ नका. आम्हाला एकाच जेवल्या बघा आम्हाला करमत नाही. आम्ही अहो, हात- हात्या मागं जाऊन सगळे तिथे पाहतो. हात मारू मारू घेतो जेवाय बी या जेवाय या. हा पुरी ही जेवल्या तरी मग बरं वाटतं आमच्या बरोबर सगळी. हो की मग काय. पण थांब, ज्यांना हे कमेंट करतात त्यांना पटत नाही इकडे, त्यांनी व्हिडिओ बघू नका की पटत नाही. अरे मला काल काका सुद्धा म्हणला, काका मला म्हणलं की तू कशाला जात असते तिकडे, तुला काय घर नाही होय जेवायला. मी म्हणलं मग काय आता सोडून द्यायची का ती माणसं. तसं असतं का म्हणून. त्यांना पण राग येतो आता. म्हणताना असं ते जाऊ दे. कुणाला ती काल मला म्हणत होतं मी सगळं जिथली तिथं इथं तुम्हाला आणून देत तरी तुम्ही तिथं कामन जाता, असं मला म्हणत होतं. आता म्हणा जेवाय एका जागेवर बरं वाटतं. पण काय करायचं, असू द्या. हम्म. कुठं लय नाही तर सगळी चांगली कमेंट करणारी, तर व्हिडिओ बघणारी सगळी चांगली, ते 1-2 असते तर त्यांच्यासाठी कुठं सगळं हे त्यांना बी सांगते 2-4 आहेत त्यांना बी. इथून पुढं हं, अशी अश्विनीला कमेंट टाका का ना. हं. माझं सरली नाही पाहिजे तर मोर सरली नाही पाहिजे. असली कमेंट टाका. भारी म्हणजे कशी टाकायची? भारी कमेंट भारी. बरं बरं. हा अश्विनीला झाडावर चढवलं पाहिजे त्यांनी इथून. नको मला नको झाडावर चढाय, झाडावर नको, खाली नको. पण बघताय व्हिडिओ, चुकलं वाकलं सांगत जा, पण दुसरंच काय पण उगा नका बोलत जा. असू दे तर बाय. फोन लागला गुतायला आता. याच्या पुढे खाया बाय सगळ्यांना.